अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या नूतन भालेकर यांना मुलगी श्रावणीची शस्त्रक्रियेचा खर्च करणं शक्य नव्हतं। मात्र केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत श्रावणीवर मोफत शस्त्रक्रिया झाल्यानं गोरगरीब लोकांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ही योजना वरदान ठरली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या कान्हूर पठार इथल्या नूतन भालेकर यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच। त्यात पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकामार्फत केलेल्या शालेय वैद्यकीय तपासणीत श्रावणी हिच्या हृदयाला छिद्र असल्याचं भालेकर कुटुंबाला समजलं। मोलमजुरीचं काम करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या नूतन भालेकर यांच्यावर यामुळे ऐनवेळी आर्थिक संकट कोसळलं। परंतु अशावेळी पारनेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या योजनेची श्रावणीची आई नूतन यांना माहिती दिली आणि त्यानुसार श्रावणीच्या आईने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि या योजनेतून श्रावणीवर मोफत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली। माझी मुलगी श्रावणी, तिचे हृदयाला होल होते आणि आरोग्य तपासणीतून समजले आम्हाला आमची परिस्थिती खूप नाजूक होती, पण RBSK कडून पुण्याच्या बुद्राणी हॉस्पिटलमध्ये तिचं ऑपरेशन झालं। या योजनेचे मी खूप आभार मानते। अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल 2013 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवला जात आहे। वयवर्ष 0 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी आणि त्यांच्या आजारांवर या योजनेतून मोफत उपचार करण्यात आले। प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी 2दा तर शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते। यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात, तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय अथवा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो। किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या आपल्या टीम तयार झालेल्या आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 64 टीम आहे 14 तालुक्यांमध्ये, आणि ह्या 14 तालुक्यामध्ये 64 टीम वर्षभरात सर्व 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी करत असतात। या तपासणीमध्ये विविध जे काही दोष बालकांमध्ये आढळतात त्याच्यावर लगेचच तिथे उपचार केले जाते आणि मोठे जे आजार असतात त्यांच्यावर आपल्याला हॉस्पिटलमध्ये भरती करून किंवा शस्त्रक्रियेची गरज असेल तर ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया होत्या अशा रुग्णालयांमध्ये त्यांना भरती करून आपण शस्त्रक्रिया करतो। या मोहिमेअंतर्गत 3,40,671 0 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। यामध्ये आपल्याला हृदयाच्या शस्त्रक्रिया आपल्याला हृदयाचे आजार असणारे जे बालकं आहेत ते 398 सापडलेले आहेत 3 वर्षांमध्ये। त्यापैकी 356 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ही योजना अहमदनगर जिल्ह्यातल्या बालकांसाठी नवसंजीवनीच ठरली आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहमदनगर।